लावली होती संतोष कोम यांनी, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. किरण मय्या यांचा विचार केला गेला तर फायर फायटर आहेत, नक्कीच मुंबई परिसरामध्ये कार्यरत आहेत. आणि आज पाहतोय आपण स्वतःच्या गावासाठी खेळताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच आमच्या बाजूला वळतील. पंचाची धाव होती, हात होतात समांतर आणि धाव येते अवांतर. या अवांतरच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या पाहतोय पण अकाउंट ओपन होते यावेळेस टायगर स्पोर्ट्स बीपाडा संघाचा. अवांतरच्या मदतीनं धावफलक ओपन झाला आहे यावेळेस पाहतो तर बीवाडा संघाचा. परंतु संतोष कोम यांच्यावरती नक्कीच नजरा ठेवल्या जातील, कारण संतोष कोम एक आक्रमक फलंदाज आहे आणि या वर्षीचा हंगाम पाहिला तर थोडं फॉर्म मध्ये आहे. यावेळेस बघा गॅप शोधलाय, गॅप मधून चेंडू सरळ खेळून काढलाय. चौकारासाठी आलाय संतोष कोम यांच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार, चौकार 4. थँक्यू डीजे. म्हटलं होतं केपीएल नंतर संतोष कोम यांचा फॉर्म आलेला आहे आणि यावेळेस संतोष कोम पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल सगळे पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. थँक्यू डीजे. बघा पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग इकडे करताना पाहतोय संतोष कोम या बॅटरला. फॉर्म आहे आणि तो फॉर्म दर्शवलाय. केपीएल नंतर मला वाटते फॉर्म मध्ये आलाय आणि नक्कीच फॉर्म दर्शवला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांनी कोणती दाद इकडे स्वीकारली नाहीये. पंचांचा इशारा तो आहे नॉट आउट. पावचीच्या स्वरूपामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. इम्पॅक्ट थोडंसं पाहिलं तर लेक्समच्या बाहेर होता, त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी दात फेटाळली आहे. पुन्हा एकदा किरण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट बॉलला सह डिपॉझिट केलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय अजून एक षटकार 6. डीजे. 5 चेंडूचा पहिल्या षटकातील खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या पाहतोय आपण 17 वर जाऊन पोचते. 17 धावा, 17 रन्स. शेवटचा बॉल असेल पावप्ले षटकातील. पावप्ले षटकामध्ये आपण पाहिलं पॉवरफुल बॅटिंग संतोष कोम यांनी केलाय. त्यांच्या बॅटमधून एक चौकार, 2 षटकार नक्कीच आले आहेत, परंतु इथून शेवटचा बॉल असेल अजून एक मोठा फटका खेळण्याची नक्कीच प्रयत्न केला जाईल संतोष कोम यांच्याकडून. यावेळेस ऑन साइडला धमाका संतोष कोम यांच्या बॅट मधून अजून एक चौकार 4. बघा पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्येचा वेग पाहिला तर 21 वर जाऊन पोचते. 21च्या सरासरीने धावसंख्या पुढे चाललाय. जर हाच रन रेट जर मेंटेन ठेवला तर सर्वात मोठी धावसंख्या या स्पर्धेतील उभारण्यात येईल, यात काही शंका नाही. पण तुला स्ट्राईक होती पाहतोय अक्षय यांना स्ट्राईक मिळते. पहिल्या षटकामध्ये अक्षय यांना नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं होतं. बघण्याची भूमिका मागच्या षटकामध्ये त्यांनी निभावली होती, परंतु आता बॅटिंग वरती आल्यात, स्ट्राईक वरती आल्यात आणि इथून त्यांना सुद्धा स्ट्राईक करावा लागेल गोलंदाजाला. परंतु आपण पाहतोय राज येतोय, एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 21 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून संतोष कोम यांच्यावरती नक्कीच नजरा लागल्या गेल्या आहेत आणि संतोष कोम यांनी
स्वतःला सिद्ध केलंय या खेळपट्टीवरती. आणि या खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस करतात आणि या खेळपट्टीचा जास्तीत जास्त अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा नक्कीच फायदा घेताना पाहिलाय. परंतु राज बॉल ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला स्लॉट मध्ये बॉल सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू. बघा आता खरबूजा भी खरबूजा को देख के रंग बदल रहा है. षटकार आलाय अक्षय यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस आउट ड्राईव्ह होता ऑन साईडला उडवलाय मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत त्यांना चकवून चेंडू सहज सीमा पार मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार 4. थँक्यू डीजे. आता गत अशी झालंय कोलंडर संघाची आगे कुआ पीछे खाई और दोनों तरफ से हो रही पिटाई. बघा कारण दुसऱ्या साईडून संतोष कोमनी फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये. यावेळेस विस्तामिंग झालाय चेंडू हवेत आणि बघा सुंदर जेल आणि इथे षटकार आणि चौकाराचं उत्तर दिलंय प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज राज माळे यांनी विकेट घेऊन. अक्षय यांच्या खेळी लागतो पूर्णविराम. यस थँक्यू डीजे. बघा पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती चौकार तिसऱ्या बॉलवरती विकेट म्हणजे या ओव्हर मध्ये तिन्ही सूत्र पाहिलेत. परंतु आता नवीन बॅटर आलाय मिस्टर प्रेम जाधव येतोय स्ट्राईक वरती. अजून एका उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला तर बॅटन बॉल संपर्क झाला. यावेळेस पाहिलं तर कमबॅक केला राज माळी यांनी. संतोष कोम सुद्धा सांगतात सरळ बॅटनी खेळण्याचा प्रयत्न करा कारण सरळ बॅटनी षटकार आणि चौकार जास्तीत जास्त लागले जातात कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. गतीमध्ये परिवर्तन करतो थोडासा लेगकट चा मारा सुद्धा करतोय. पुढचा बॉल राज यांचा. यावेळेस जागा म्हणून करण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आणि 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा या 2 धावेशी धावफलक पाहतोय पण 33 धावांवरती जाऊन पोहोचते. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. आताच पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे आणि 33 धावाचा अंकांवरती आपण पाहतोय 33 धावांच्या अंकांवरती जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला तर बॅटची लिडिंग एज काय घडते काय बिघडते आणि यस पंच रनआउट यस कॅच आउट आहेत. नक्कीच बॅटच्या लिडिंग एज लागली होती आणि लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये फलंदाज पाहतोय आणि प्रेम यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम. थँक्यू डीजे. बघा बॅट्समन रेडी राहायचं आहे बीवाडा संघ. तुमचा नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. कल्पेश होतोय न्यू बॅटर पाहतोय कल्पेश कोठावले.
कल्पेश कोठावलेचा विचार केला तर मोठे मोठे फटक्यासाठी जाणला जातो हा बॅटर. आणि तो आता पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना. पण तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतील त्यांना. कारण स्ट्राईक वरती आता पाहतोय संतोष कोम. त्यांनी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. तो संतोष पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो सूरज माळी यांना पाहतोय. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. सूरज यांचा विचार केला तर एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ओळखला जातोय कोलंडा संघाचा. यावेळेस ऑन साईडला धमाका येतो संतोष कोम यांच्या बॅट मधून. A1 कोरडी ब्रँडेड षटकार 6. डीजे बघा पुन्हा एकदा पुढचा बॉल सूरजांचा. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि विकेटच्या बाहेर खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. अवघडाडू पहा नीट पुढचा बॉल असेल फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी इथं बॅटर संतोष कोम यांना मिळते. फ्रीटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला. फ्रीटचा बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. बघा जेव्हा मुलाखत घेतली टॉस बॉक्स मध्ये तेव्हा संतोष कोम यांनी बोलले होते की 300-400 रन नक्कीच बनवले जातील आणि त्याचा प्रयत्न इथे करताना पाहतोय. त्यांच्या बॅट मधून षटकार चौकांची आतिषबाजी चालू आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. म्हणजे षटकार नंतर सूरज यांनी कमबॅक करण्याचं काम यावेळेस केलाय. सूरज यांचा विचार केला तर एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर केला जातोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला. यावेळेस डीप फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून 4 धावांसाठी येतोय. चौकार 4. यस थँक्यू डीजे. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो पण 44 वर जाऊन पोहोचते. यावेळेस फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याची संधी होती परंतु बघा त्यांच्या आवाक्यापासून थोडसा दूर चेंडू पडलाय. प्रवीण जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा तिसरा प्रयत्न. पुन्हा एकदा संतोष कोम डेंजर झोन मध्ये होते परंतु सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले आहेत. तर थोडस तुरुप तर खराब होता प्रवीण यांचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावेशी धावफलक पाहता 47 वरती जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील आणि 7 चेंडूवरती कमीत कमी 60 ते 70 धावा लावण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बेपडा संघाकडून. यावेळेस कल्पेसाठी स्लोअर चेंडू हाताळला होता आणि बघा तिकडे काय घडते. जास्त एफर्ट्स लावले गेले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतो. थोडंसं मिसफील्ड झालंय. फंबल झालंय. तिकडे फिल्डर होते थोडेसे सरकले होते आणि त्याचाच फायदा पाहिला तर इथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते 50 रन्स संघाच्या कंप्लीट होत आहेत. आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. ग्राउंड मध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज असेल एका समुद्र गाण्याची. ही मायभूमी
भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. यस थँक्यू डीजे. अक्षय येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. अक्षय कांबळे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉगरचं षटक आहे. त्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातंय. ते षटक हाताळण्यासाठी अक्षय येतोय. चला यानंतर होणार सामना चांदुका स्पोर्ट्स सारजा. चांदुका स्पोर्ट्स सारजा आणि गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चांदुका स्पोर्ट्स सारजा आणि गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अक्षय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. कल्पेसाठी यावेळेस पहिला तर तेच तर चेंडू होता. यावेळेस बघा काय घडते काय बिघडते. यष्टांवरती चेंडू नक्कीच लागलाय. हिट नक्कीच लागला गेलाय. बघूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे होळी आपण रनआउट झाल्यात का संतोष कुम की सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचल्यात. आणि डिसिजन असेल OUT आउट. फलंदाज असतील बाद मिस्टर संतोष कोम रनआउटच्या रूपामध्ये बाद होत आहेत. बघा थोडीशी निराश आहेत संतोष सुद्धा कारण बघा बॅटिंग करताना मोठे फटके मारताना जर फलंदाज बाद झाला तर नक्कीच त्याला एवढं दुःख होत नाही. परंतु रनआउटच्या रूपामध्ये जर बाद झाला तर नक्कीच त्यांना दुःख होते. आणि तेच दुःख आता थोडस पाहतो संतोष कोम यांच्या चेहऱ्यावरती. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय लेफ्टी बॅटर योगेश. योगेश माळी येतोय स्ट्राईक वरती. लेफ्ट आर्म बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. इथून पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि 5 बॉल वरती नक्कीच मोठे फटके खेळण्याची संधी इथे कमवावी लागेल योगेश आणि कल्पेश यांना. कारण कल्पेश यांची बॅट आज पाहिले तर शांत आहे. पण इथून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता जी आहे संघाला ती नक्कीच इकडे पूर्ण करावी लागेल. पुन्हा एकदा अक्षय कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच चेंडूवरती पाहिले तर महत्वाची विकेट रनआउटच्या रूपामध्ये मिळवली. इथून चांगली षटक हाताळावं लागेल. फुलटस बॉल मिस्टारिंग झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली अक्षय येतोय आणि अक्षयने सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. यस आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बघा रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद झालाय. परंतु चेंडू पहिला नो आहे की नाही पाहावं लागेल. यस नो बॉल असेल. परंतु पाहतो रनआउटच्या रूपामध्ये कल्पेश कोटावले डगआउटच्या आश्रयाला जाताना पाहतोय. पुन्हा नो बॉलचा एक नक्कीच धाव मिळाली जाईल. कल्पेश गेल्यात आणि फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी आता कोणत्या बॅटरला इथे मिळते ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला.
ओमकार आलाय. ओमकार माळी येतोय फ्रीडचा बॉल फेस करण्यासाठी. बघा फ्रीडचा बॉल आहे, मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच मिळाली आहे ओमकार यांना. परंतु मोठा फटका खेळणं सुद्धा गरजेचं आहे. फ्रीडचा बॉल आहे, मोठा फटका जर आला तर इथे कुठेतरी मोठ्या धावसंख्येमधनं वजन मारली जाईल. बघा ओमकारसाठी पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक षटकासाठी 100 पारितोषिक सागरजी माळी यांच्याकडून आलेला आहे. आणि यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडंसं फंबल झालाय, त्याचा फायदा पाहतो. 2 क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठलाग होतोय. काय घडते काय बिघडते, फुटबॉलच्या पद्धतीने हा चेंडूला स्वतःनेच फिल्डरने त्या पाठवून दिले आहे बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय नशिबाची साथ मिळते इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला चौकार. यस थँक्यू विजय. बघा नशिबाची साथ इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळते. बाईच्या स्वरूपामध्ये एक चौकार आलाय. इथून पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचते. 55 रन्स ऑन बोर्ड, 55 धावा. अक्षय यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू आपण पाहिला. आपण आउटसाइड ऑफ यॉर्करचा मारा यावेळेस गोलंदाज अक्षय कांबळे यांनी केलाय. अक्षयांचं षटक पाहिलं तर थोडंसं नाट्यमय राहिलंय, परंतु कमबॅक यावेळेस केलाय. कारण बाहेरच्या स्वरूपामध्ये एक चौकार आला, त्यानंतर पाहिलं कमबॅक करणार षटक, कमबॅक करणार चेंडू हाताळला गेलाय. आणि इथून शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी असतील आणि कमीत कमी धावावरती थांबवण्याचा प्रयत्न इथून अक्षय यांच्याकडून सुद्धा होईल. यावेळेस लोअर फुल टच बॉल होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि बीमर हाताळला यावेळेस दुसरा, या षटकातील दुसरा बीमर. म्हणजे षटक सुद्धा चेंज होईल, गोलंदाज सुद्धा चेंज होईल आणि फ्रीडचा मौका सुद्धा मिळेल. यावेळेस बॅटर आपण पाहतोय ओमकार माळी यांना. आणि 100 पारितोषिक नक्कीच पटकावलं गेलं या षटकारांशी. 2 बीमर आल्यात. आता फ्रीडचा बॉल असेल ओमकार साठी. आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल मिस्टर प्रवीण. बघा ओमकारांना या संघातून पहिल्यांदा संधी मिळाली आणि संधीचं सोनं यावेळेस ओमकारांनी सुद्धा केलंय. प्रवीण सुतार येतो या बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. आणि धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचते 62 या आकड्यावरती. चला चेंडू पुरवायचा आहे. बघा ओमकारांनी बॉल एवढा लांब मारला की चेंडू सुद्धा गायब झालाय. आणि ओमकारचा प्रवास सुद्धा तेवढाच राम राहिलाय या संघामध्ये खेळण्यासाठी. सातत्याने प्रॅक्टिस केल्या भरपूर वेळा, परंतु चान्स लागत नव्हता आणि संधी मिळालाय यावेळेस. आणि संधीचं सोनं नक्कीच केलंय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल इथून सुद्धा. तीन बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लागले गेले आहे अजून सुद्धा. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केला आपण पाहतो. या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून फंबल झाला होता. दुसरा बॅकअप होता राज यांचा. सुंदर बॅकअप आपण पाहतोय. 2 धावा इथे पाहून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेशी धावफलक आपण पाहतोय 64 या अंकांमध्ये जाऊन पोहोचते. पुढचा बॉल प्रवीण यांचा. यावेळेस फिंगर रोल केली होती. स्टॅमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आणि अविनाश गिराणे यांच्या हातामध्ये सुपूर्द झाला हा चेंडू. आणि विकेट इकडे डाऊन होते. ओंकार यांच्या खेळी लागतोय पूर्ण विराम. साईनाथ येतोय, साईनाथ भोईर येतोय.
शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यानंतर टॉस केला जाईल. दोन संघाचे कर्णधार सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जोडले गेले आहेत. पण हा शेवटचा बॉल निर्णायक असेल. इथून किती धावापर्यंत मजल मारली जाईल. शेवटचा बॉल साईनाथ स्ट्राईक वरती. साईनाथ यांचा विचार केला तर थोडीशी दुखापत होती, पण दुखापतीनंतर पुन्हा एकदा आपल्या संघाला जॉईन झालेत. यावेळेस शेवटचा बॉल ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता गोलंदाज प्रवीण सुतार यांनी आणि षटक संपते इथे. चौथं आणि 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 64 वरती जाऊन पोहोचले आणि 65 धावांचा टार्गेट इकडे सेट केलंय. नाण्याची एक बाजू पाहिली, 65 धावांचा टार्गेट इकडे सेट केला. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे आमचे साथी समालोचक जोडले जातील. प्रदीपजी लोखंडे, ओव्हर टू टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आपण टॉस करतोय. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सागरजी माळी साहेबांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सन्माननीय सागरजी माळी साहेबांना विनंती असेल. सागर माळी सरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला अगोदर आपण टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूनी शास्त्रीकर पाडा आहे, तर एका बाजूनी गावदेवी चषक 2026. आई गावदेवी चषक असा कॉल झालाय, मात्र इथे आलाय शास्त्रीकर पाडा. टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स भिंडीवाडा या संघाने. पाहुण्यांचं खूप खूप आभार. आपण आलात, शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला, यामागचं कारण? काय नाही, स्कोर जास्त करू. रेग्युलर तुम्ही या मैदानावरती मॅचेस खेळत असतात. या मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? काय नाही, बॅटिंग पिच आहे बस. शुभेच्छा असतील. धनेश, आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा. जे टॉस जिंकला असता, आपण क्षेत्ररक्षण केलं असतं, तुमच्या अगदी मनासारखं झालंय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. ज्या प्रकारे तुमच्या संघाचा या सीझन मध्ये खेळ झालाय, काय म्हणशील? हो, 100% दिलेत पोरांनी. खुश आहेस? हो. या सीझन मध्ये मला वाटतं एकही ट्रॉफी आलेली नाहीये. 5 वर्षात नाही आलेले एक पण. प्रयत्न असेल आज? हो, नक्कीच. जास्त अपेक्षा कुठल्या खेळाडूकडून असतील? पूर्ण पोरांकडून. चला, आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मध्ये न्यूज असते आहे, टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी या संघाने. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. थँक्यू डीजे. सन्माननीय राजेश पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. आजचा दिवस जर बघितला तर आजचा दिवस खूप खास आहे. मराठी भाषा गौरव दिन म्हणजे आज आपल्या मातृभाषेचा अभिमान साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कुसुमाग्रज विवेक बालकृष्ण जोशी यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी साहित्य, सांस्कृतिक आणि परंपरेला विशेष मान दिला जातो आणि आजचा दिवस हा खास आहे. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा केला जातो. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे सज्ज आहेत दर्शनजी डबके. पुन्हा एकदा विनंती असेल बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन, संजय 11 नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघ, आपणास विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत.
वारंवार सूचना हे दिल्या जात आहेत. लक्षात घ्या आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू प्रदीप सर. आपण पाहतोय 65 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. त्या 65 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कारण कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधव यांनी तो पराक्रम गाजवला होता. 65 धावा चेस केल्या होत्या 3 षटकामध्ये. परंतु आता ग्राउंड चेंज आहे आणि फलंदाज सुद्धा पाहतो पण दोन्ही वेगळे आहेत. यावेळेस अविनाश गिराण्यासाठी पहिलाच बॉल, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा चौकार आलाय. यावेळेस चौकारने खातं उघडलंय अविनाश गिराणे या बॅटरने. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जे सुरुवात मोठ्या फटक्याने केलाय. जोपर्यंत अविनाश आणि दिलीप ही जोडी असेल तोपर्यंत आशा पल्लवीत असतील खोलांडे संघाची, कारण हे दोन बॅटर महत्वाचे बॅटर आहेत. प्रेम यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल प्रेमचा. यावेळेस ऑन साईडला मुस्तामिक स्ट्रोक चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली आणि रोहित होते तिकडे. सुंदर झेल आणि संपतो इथे बॅटर अविनाश गिराणे. डेंजरस बॅट्समन बॅक टू डग आउट. गॉन. बघा पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज प्रेम जाधव या बॉलरने. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा पंच. यावेळेस पाहतोय न्यू बॅटर आपण पाहतोय किरण माळी बॅटिंग मार्क वरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये किरण यांच्या आक्रमण केलं होतं संतोष कोम यांनी, परंतु आता किरण यांना सुद्धा आक्रमण करावं लागेल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मोठी फलंदाजी करावी लागेल. यावेळेस आफ्टर करत होता बघा, आडव्या बॅटने खेचून करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. हाईटचा वाईड आहे की नाही चेक करायचं आहे. तिसरे पंच आपल्याला या मॅच मध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह होताना पाहतोय. येस, फेअर डिलिव्हरी असेल, परंतु आपण पाहतोय 1 फॉर द ओव्हरचा नक्कीच इशारा दिला जाईल, कारण उसळी जास्त होती या बॉलवरती. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर डॉट आलाय. बघा अविनाश यांची विकेट गेल्यानंतर थोडेसे खांदे झुकावले वाटतात खोलांडे संघाचे. प्रयत्न करतायत बॅटर किरण, परंतु त्याच्या बॅट मध्ये चेंडू काही येत नाहीये. सरळ बॅटने जर फटके खेळले तर नक्कीच धावा येतील, परंतु आडव्या बॅटचा वापर करताना सातत्याने चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. यावेळेस पाहतोय आपण पंचांचा इशारा येतो वाईडचा. वाईट बॉल. या वाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते 5 या आकडा अंकांवरती. 5 धावा इथून लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती.
अजून सुद्धा 60 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत, योगेश चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल इथे संपतोय. किरण या बॅटरचा खेळ, गोलंदाज बाद. माय भाषा जणू माऊली हा माय भाषा जणू माऊली मनामध्ये रुजली वाणीवर सजली अक्षरातून ती बहरली अक्षरातून ती बहरली स्वत्व महाराष्ट्राची झाली स्वत्व महाराष्ट्राची झाली मराठी भाषेचा रखुमान र जी मराठी भाषेचा रखुमान र जी थँक्यू डीजे. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले षटकातील आणि न्यू बॅटर आपण पाहतोय प्रवीण सुतार येतोय. प्रवीण यांचा विचार केला गेला तर रिव्हर्स साठी जास्तीत जास्त जाणला जातोय हा बॅटर आणि तोच बॅटिंगला येताना पाहतोय. शेवटचा बॉल. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि सुंदर झेल. बघा ओंकारांनी बॅट सॉरी जयदीप होते तिकडे, कल्पेश होते आणि सुंदर झेल आपण पाहतोय कल्पेशांच्या मार्फत टिपला गेला आणि प्रवीणांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. प्रवीण आला आणि प्रवीण गेला. बघा या षटकाचा विचार केला प्रेम यांचा तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर पाहिलं तर विकेट मिळवली, नंतर डॉट डॉट एक वाईड हाताळलाय, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळवली आणि शेवटच्या बॉल सुद्धा विकेट. म्हणजे बॉलिंग अनालिसिस पाहिलं तर चांगलं केलंय यावेळेस प्रेम जाधव यांनी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 5 वरती येऊन पोहोचले. इथूनच सुद्धा पाहिलं तर 60 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल खोलांडे संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील. अक्षय येतोय, अक्षय कोठावले येतोय या बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय यांचा पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑफसाइड ऑप्शनचा मारा होता, पंचांचा इशारा, नो बॉलचा आलाय, नो बॉल. बघा इथून थोडस जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून आणि विकेटच्या बाहेर हा चेंडू लँड झाला होता, त्याच कारणास्तव पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. फ्रीचा बॉल असेल, दिलीप स्ट्राईक वरती असतील. लोअर फुलटस बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय आपण पाहतोय. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत कृष्णा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसऱ्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. बघा अतिघाई संकटात नाही, विकेट डाऊन होते. चौथा हादरा बसतोय खोलांडे संघाला. शान आमची आहे माय बोली मराठी, अभिमान मोठा महाराष्ट्राचा जेव्हा गरजतो मराठी. आन आमची आहे शान आमची आहे माय बोली मराठी, अभिमान मोठा महाराष्ट्राचा जेव्हा गरजतो मराठी. शब्द शब्द रूपात येतो साऱ्यांच्या ओठी, मराठी गर्वाने आम्ही बोलतो मराठी. मी मराठी गर्वाने आम्ही बोलतो मराठी. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, उसळी घेणारा चेंडू होता, पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. व्हाईट बॉल असेल. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते 8 या अंकांवरती. इथून पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल दिलीप आणि
न्यू बॅटर पाहतोय सूरज माळी यांना, कारण संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय. इथून चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, मुस्ताबिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आणि सुंदर झेल इथे कम्प्लीट केला जातोय. आणि अजून एक फलंदाज पाहतोय आपण तंबूच्या आश्रयाला पोहोचताना. विकेट डाऊन. मग इथं पाहिलं तर बिकट परिस्थिती आहे खोलांडे संघाची, कारण 5 गडी तंबूच्या आशेला जाऊन पोहोचलेत. न्यू बॅटर मग पाहतोय राज येतोय, एक लेफ्टी बॅटर मग पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. इथून जर स्वतःला सिद्ध करायचं असेल, या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. हीच वेळ आहे, हाच तो क्षण आहे. यासाठी आपण क्रिकेट खेळतोय हे सिद्ध करावं लागेल. यावेळेस कोलकाता चेंडू फक्त आणि फक्त शॉटला चेक केलं जात आहे. एक धाव झाले. संतोष यांचा विचार केला, आजचा खेळ संतोषचा अप्रतिम राहिलाय. बॅटिंग मध्ये तर अप्रतिम कामगिरी केलाय, पण फिल्डिंग पाहिली तर अप्रतिम झालंय संतोष कोम यांच्याकडून. चौथा बॉल या दुसरा षटका दिला अक्षय यांचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅट बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर या षटकातील डॉट आलाय. पहिलं षटक प्रेम यांचा अप्रतिम हाताळला होता प्रेम यांनी, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय अक्षय यांना सुद्धा अप्रतिम षटक. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 9 या अंकांवरती आहे, जिथून पूर्णपणे फ्रंट फूट वरती बसलाय टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघ. बघा मोठ्या धावसंख्या आहे, मोठ्या धावसंख्येचा यावेळेस थोडस दबाव खोलंदाज संघावरती जाणवतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, जास्त शफल झालं होते आणि पाहिलं तर बॅट बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर डॉट आलाय. पूर्णपणे बांधून ठेवलाय, बेड्या ठोकल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या पायामध्ये, बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय पूर्णपणे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील, शेवटचा बॉल सुद्धा आलाय निर्धाव. षटक संपते, दुसरा 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 9 या अंकांवरती. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. फेअर डिलिव्हरी असेल. शेवटचा बॉल सुद्धा आलाय निर्धाव. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या अंकांवरती आहे. इथून आत्मविश्वास ठेवावा लागेल. आता अस्तित्व तर इथून आपलं संपुष्टात आलंय, परंतु इथून आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. संतोष होतोय, संतोष कोम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आजचा दिवस संतोषसाठी लकी ठरलाय. बॅटिंग करताना अप्रतिम कामगिरी केलं, फिल्डिंगचं प्रदर्शन सुद्धा अप्रतिम राहिलाय, पण आता गोलंदाजी करायची आहे. संतोष पहिला बॉल लोअर फुटच बॉल होता, ऑन साईडला खेचून मारलाय, शतशक नाही आहे. चेंडू जातोय सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू डीजे.
बघा पहिल्याच चेंडूवरती चौकार आला इथून चौकाराशी स्वतःचा अकाउंट इथे ओपन होतंय. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. बघा मोठे फटके येत आहेत. थोडस उशीर झालाय या मोठ्या फटक्यांना. थँक्यू. 10 चेंडू 48 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी. या षटकामध्ये जर 20 ते 25 धावा बनवल्या तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चुरस पाहायला मिळेल. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस स्लॉट फुल्डर बॉल होता. योगेश डीप मध्ये आहेत. जो कोण फील्ड करतील थ्रो करतील तो पण एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा या बॉल वरती काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 9 चेंडू 47 धावांची आवश्यकता. इथून सुद्धा सामना ऑन आहे. सूरज यांना आता मोठे फटक्यांसाठी जावं लागेल. कॅलिबर आहे सूरजकडे, ताकद आहे, स्वतःला झोकावं लागेल. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता आणि बघा मुस्तामिंग झाला होता. चेंडूने उंची जास्त गाठली होती, लांबी कमी आणि त्याचा जबाब पाहिला तर विकेट डाऊन होते. 6वा गडी आपण पाहतोय तंबूच्या आशा जाताना पाहतोय. मिस्टर सूरज माळी बॅक टू डग आउट गॉन. अक्षय येतोय न्यू बॅटर आपण पाहतोय. अक्षय कांबळे येतोय. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस जास्त शफल झाले होते. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो बॅटर बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. 5 बॉलचा खेळ संपलाय या षटकातील. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज संतोष कोम पूर्णपणे बांधून ठेवलाय या षटकावर सुद्धा. शेवटचा बॉल असेल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेजो पेसचा मारा केला होता. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. षटक संपते. तिसरा 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 18 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. 6 बॉल 47 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय योगेश यांना बोलवलं जाते. इथून पूर्णपणे मॅच वरती पकड बसवली आहे. मॅच खूप दूर गेले खोलंडे संघापासून. पुढच्या मॅच साठी आत्मविश्वास बाळगावा लागेल. पुढच्या मॅच साठी तुम्हाला जर चांगली खेळी करायची असेल तर या मॅच मध्ये आता मोठे फटके खेळावे लागतील. योगेश पण ट्रॅक वरती यावेळेस आता आपण काय घडते काय बिघडते. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती येऊन ठेपल्या होत्या. रनआउटचा चान्स आहे आणि नक्कीच रनआउट मध्ये अक्षय कांबळे याच्या खेळी लागतोय पूर्णविराम. 7वा गडी इथे बाद होतोय.
न्यू बॅटर आपण पाहतोय प्रशांत येतोय. पहिल्या चेंडूतील रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय अक्षय. यावेळेस सरळ बॅटिंग चेंडूला खेळून काढलाय. कृष्णा आहेत डीप मध्ये. सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पाहतो पण 19 वरती जाऊन पोहोचते. त्या मॅच मध्ये आता पाहिलं तर काहीच राहिलं नाहीये कारण मॅच पूर्णपणे खिशात घेतलं आहे टायगर स्पोर्ट्स बिबाडा संघाने. पूर्णपणे पकड बसवलाय. बॅटिंग करताना अप्रतिम कामगिरी केली होती संतोष कोम अँड कंपनीने, पण तो गोलंदाज सुद्धा अप्रतिम राहिलाय. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. इथून शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि पूर्णपणे पकड बसवले आहे टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघाने. पुढचा बॉल योगेश यांचा. यावेळेस मुस्तामिंग झाला. चेंडू हवेत आहे. चतुष्क दूर आहेत प्रेम चेंडू पासून. बघा एका टप्प्याने चेंडूला फील केलाय. एक सिंगल येते. शेवटचे 2 बॉल. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिली आहे या मॅच मध्ये कारण पूर्णपणे या मॅच वरती पकड बिवाडा संघाची आहे आणि संतोष कोम थोडीशी आज खुश सुद्धा आहेत. 400-500 नाही पण तो एक मोठे टोटल उभी केली आहे या स्पर्धेतील. यावेळेस ऑन साईडला उडवला आहे. ओमकार आहेत आणि सुंदर झेल. बघा ओमकार यांच्याकडून आज चुकी होणार नाहीये. बॅटिंगचा चान्स मिळालाय आज ओमकारांना आणि आज फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय ओमकारांनी. थँक्यू डीजे. आकाश येतोय. आकाश सुतार. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आकाश यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. मुस्तामिंग झालाय. प्रेम चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटचा बॉल सुद्धा इथे येतोय निर्धाव. षटक संपते 4थं आणि इथं मॅच जिंकली गेली आहे टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघाने. हळक जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे, तुम्ही याला चांगला खेळ केला. तुम्हाला पुढचा वाटचालीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघ. आणि या मॅचचा मॅन मानकरी वन अँड ओनली मिस्टर संतोष कोम, मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडूमध्ये 33 धावा पटकावल्यात आणि एक गोलंदाजी करताना एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. तोच ठरतोय संतोष कोम, मॅन ऑफ द मॅच. चला संतोष तुम्ही यायचं आहे.